विकासावर बोलायला मर्द असावं लागतं। माझ्या हिंदुत्वावर माझ्या स्वर्गीय वडिलांना अभिमान। मात्र आपला मुलगा रशीद मामूसोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल? फडणवीसांचा घणाघात। तर मराठी माणूस आज अडचणीत दिसतो, मग 30 वर्षे कंचे खेळत होतात का? चुल्लूभर पाणी में डूब मरो। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा। अदानीशी दोस्ती करण्या एवढा मी अडाणी नाही। मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट येतील तेव्हा दोस्ती सुद्धा बघणार नाही। अदानींसोबतचे फोटो ट्विट करणाऱ्या अमित साटम यांना राज ठाकरेंचं उत्तर। रसमलाई स्वतः सांगतोय की मुंबई महाराष्ट्राची नाही, पण फडणवीस म्हणतात की ते असं म्हणालेच नाहीत, तसा अर्थ होत नाही। राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स। 5 साल में घर में और चुनाव आए तो मुंबई खतरे में। शिवतीर्थावरील सभेतनं एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। मुंबईमध्ये आता श्वास घेणं हानिकारक अशा पाट्या लावायच्या बाकी। मुंबईचं काही झालं तरी फडणवीस नागपूरला आणि शिंदे साताऱ्याला जातील, उद्धव ठाकरेंचा टोला। तर वर्षानुवर्षे झोपडपट्टी धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांपेक्षा त्यांच्या खोकल्याचं या ठिकाणी कौतुक जास्त। स्वतःच्या बंगल्यांना परमिशन, गरिबांच्या घरांमुळे पॉल्युशन। शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचा भाजपला धक्का। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्षपदी, युतीमधून उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे। तर उपनगराध्यक्ष निवडीनंतर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये जोरदार राडा। भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने। चप्पल दाखवत महिलांनी रोष व्यक्त केलाय। तर पिंपरीमध्ये विरोधी उमेदवाराच्या घरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा। विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी केली अशी धमकी दिल्याची डॉक्टर महिलेची तक्रार। विनयभंगाचाही आरोप।